श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 309। वसिष्ठ पुढे म्हणाले, राघवा, समाधी अवस्था विसर्जन करून ब्रह्मदेवाने सर्ग व्यवस्था निश्चित केल्यावर जगाचे हे रहाट गाडगे आपल्या नियत धर्माप्रमाणे चालू लागते। काही जीव समुदाय अग्नीपासून निघणाऱ्या ठिणग्यांप्रमाणे सतत ब्रह्मापासून उत्पन्न होतात, तर काही जीव अभ्यासाने उपाधींचा लय झाल्याने ब्रह्मामध्ये प्रविष्ट होतात। तिसऱ्या वर्गातील म्हणजे रजस्तमो गुणयुक्त मानव सृष्टीमधील जीव समुद्रामधील तरंगांप्रमाणे ब्रह्मापासून प्रथम संकल्प रूपाने उत्पन्न होतात, मग भूताकाशात प्रवेश करतात व आकाश आणि वायू यांच्याशी एकरूप होतात। पुढे इतर भूतांशी एकरूप होऊन प्राणवायूच्या अधीन होतात। अशा रीतीने जीवांचा लिंगदेह तयार होतो। नंतर तो भूत तन्मात्रयुक्त लिंगदेह वायू, अन्न, उदक यांच्याद्वारे भूतांच्या शरीरात प्रवेश करून रेतोरूप बनतो। त्या रेतापासून ज्यांचे ज्ञान अव्यक्त स्थितीत आहे असे प्राणी निर्माण होतात। लिंगदेहाची प्राप्ती होईपर्यंत दुसऱ्या वर्गातील म्हणजे सात्विक देवसृष्टीमधील प्राण्यांचा क्रम तिसऱ्या वर्गातील प्राण्यांसारखाच असतो। पुढे औषधी, वनस्पती यात प्रवेश करून लिंगदेह पशूंच्या शरीरात जातात। तेथे त्यांचे दूध, तूप इत्यादी यज्ञामधील हवीर द्रव्यांमध्ये रूपांतर होते। होमसमयी ती द्रव्ये आहुती रूपाने अग्नीमध्ये शिरतात व तेथून धूमद्वारा त्यांचा सूर्यमंडलात प्रवेश होतो। तन्मात्रात्मक लिंगदेह पुढे सूर्यकिरणांमधून चंद्रकिरणात आणि तेथून नंदन वनादी वनातील कल्पवृक्षांवरील फळांमध्ये रसरूपाने प्रवेश करतात। फळांवर त्या जीवांचे प्रेम जडते। ती फळे कश्यपादी मुनिजन भक्षण करतात आणि त्याचे रेत बनते। रेतापासून मातेच्या गर्भात शिरून ते जीव तेथे मूर्छित अवस्थेमध्ये राहतात। व्यक्त काष्ठात अग्नी जसा अव्यक्त स्वरूपात असतो, त्याप्रमाणे जीवांची ही मूर्छित अवस्था अव्यक्तापासून निघणे, भूताकाशात शिरणे, लिंगदेह धारण करणे या सर्व काळी अशीच गर्भावस्थेप्रमाणे असते। अशा रीतीने सर्व जीवांचा उत्पत्तीक्रम सारखाच असला तरी जन्मानंतर सर्व प्राण्यांची स्थिती आणि वर्तनक्रम सारखा असतो असे मात्र नव्हे। प्रत्येक प्राण्याचे जन्मनिमित्त भिन्न असल्याने जन्मानंतर त्यांच्या आचारविचारात विलक्षण फरक पडतो। पूर्वजन्मी स्त्री, पुत्र, राज्य अशा विषयांचे ठिकाणी आसक्त न होता व कर्मकांडाच्या फलाकडे लक्ष न ठेवता जो कर्मे करतो तो पुरुष क्रमाक्रमाने राजस, सात्विक देवयोनीत जन्म पावतो आणि ज्ञानसंपन्न होऊन जीवनमुक्ताप्रमाणे उदार व्यवहार करीत असतो। देवपदाचा अधिकार मिळावा म्हणून सर्व कर्मे करणारा जीव देवयोनीत जातो। भोगांवर लंपट होऊन आपल्या अधिकाराच्या रक्षणात मग्न असलेल्या जीवाला तमोयुक्त राजस सात्विक म्हणतात। त्यांना पुनर्जन्म संभवतो। पहिल्या वर्गातील म्हणजे विधिसृष्टीमधील शुद्ध सात्विक जीवांचा तो शेवटचा जन्म असून त्यांना पुनर्जन्म नसतो, कारण पूर्वजन्मातील अभ्यास व उपासना यांच्यामुळे त्यांना प्रजापतींचा अधिकार मिळून ते संसारात आलेले असतात। ते सदोदित आत्मतत्वाचे मनन करीत असल्याने परमात्मरूपच असतात। असे अधिकारी, सात्विक व गुणवान महात्मे दुर्लभ होत। या 3 वर्गांहून भिन्न असलेले राक्षस, पिशाच, तिर्यक योनीमधील तमोगुणी प्राणी पाषाणांप्रमाणे असल्याने त्यांना ज्ञानाधिकाराची योग्यता नसते। देव आणि मानव हेच तत्त्वज्ञानाचे खरे अधिकारी होय, परंतु
केवळ उत्तम योनीत जन्म झाल्याने भागत नाही. भोगांविषयी पूर्ण विरक्ती आल्याखेरीज सारे व्यर्थ होय. भोगांना बळी न पडता तत्वज्ञान प्राप्त करून घेणे हाच खरा पुरुषार्थ होय. वसिष्ठ म्हणाले, ते स्वतः जन्मतः शमदमांनी संपन्न असल्याने निरंतर समाधी सुखाला योग्य होते. पण राजपौरोहित्याच्या बंधनात सापडल्याने त्यांनाही सात्विक पुरुष म्हणता येत नाही. त्यांच्यात थोडे रजोगुणाचे मिश्रण असल्याने तेही राजस सात्विकच ठरतात. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.